न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। म्हाडाच्या सदनिका लाटण्याचा कोकाटेंवर आरोप। नाशिक सत्र न्यायालयाकडून कोकाटेंना मोठा दिलासा। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती। BBS न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस, अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे बेरियाट्रिक सर्जन म्हणून कार्यरत आहे। आज वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणजे जागतिक स्थूलता दिवस म्हणून साजरा केला जातो। आजच्या दिवसाचं किंवा साजरा करण्याचं उद्दिष्ट असं की जगामध्ये वाढत्या ओबेसिटी, लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडित होणाऱ्या आजार ह्यांच्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, त्याच्याविषयी असलेले ट्रीटमेंट ऑप्शन्स हे पेशंटला एक्सप्लेन करण्यात यावे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचावे, जेणेकरून ओबेसिटीचा प्रभाव आणि त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम किंवा आजारांचा प्रभाव ह्या जगामध्ये कमी होऊ शकेल। धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे। माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी राहणार शाबूत। कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना मागणीलाही या निकालाने लागणार ब्रेक। कोकाटे यांचे वकील विधी तज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे यांचा जोरदार व्यक्तिवादाला यश। तब्बल 3 हस्तक्षेप याचिका फेटाळत न्यायालयात दिला माणिकराव कोकाटे यांना दिलासा। BBS न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। अपील चालताना तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। सर, आपल्याकडनं नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले होते, काय सबमिशन करण्यात आलं होतं, ज्या आधारावर हा निर्णय दिला? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे। परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे। त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, असा त्यांचा अर्ज होता। मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही। आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचा त्यांना हे
त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला. त्यांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स. म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे. तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल. त्याच्यावरती आत्ता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली आहे. सर, आमदार पात्रतेबाबत देखील झालं तर आता काय होईल? आमदार पात्रतेवर काय निर्णय होऊ शकतो? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमधला जो कलम 8(3) आहे, तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही, जे अपील चालू असेपर्यंत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही. परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे झालेलं आहे, कन्व्हिक्शन इज स्टेड. त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा, तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी. सर, आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन. चोपडा तहसील कार्यालयात महा ई ऑफिस प्रशिक्षण अधिकारीसह कर्मचाऱ्यांनी घेतले. राज्यातील कामकाज शासकीय कार्यालयात ऑफलाईन व पेपरवर न करता महा ई ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज व्हावे असे शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार चोपडा तहसील कार्यालयात तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये महा ई ऑफिस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला जिल्हा समन्वय आणि यांनी स्क्रीनच्या माध्यमातून पेपरलेस कामकाज कसं करायचं या संदर्भात कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. या माध्यमातून आता प्रशासकीय कार्यालयामध्ये ऑफलाईन व पेपरचे कामकाज न होता ई प्रणालीनुसार कामकाज करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला 130 कर्मचारी व अधिकारी उपस्थित असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार राज्य सरकारची
बहुतांश कार्यालय हे आता ऑफलाईन किंवा पेपर प्रणाली बाजूला ठेवून या ऑफिसमार्फत आपले कार्यालयीन कामकाज पूर्ण करणार आहेत। चोपडा तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी, तलाठी व पंचायत समितीचे सर्व कार्यालयीन कर्मचारी यांना आज ई ऑफिस संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले। यासाठी जिल्हा स्तरावरून जिल्हा समन्वयक, महाआयटी व अन्य इंजिनियर्स उपस्थित होते आणि यापुढे कार्यालयात जेवढी पत्र आमच्याकडे प्राप्त होतील ही सर्व स्कॅन करून ई ऑफिसमार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाला साधारण किती कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला तसं? या प्रशिक्षणासाठी साधारणतः 130 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक। प्रशांत कोरटकर, सोलापूरकर आणि अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमोल मिटकरी। प्रशांत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असतील, एकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, एकाने शंभूराजांचा अपमान केला आणि एकाने औरंगजेबाचे उदात्तीकरण केलं। या तिघांवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकार म्हणून काल मागणी शिंदे यांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक करतायत, तर त्या मागणीला माझं समर्थन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह हे विधान करणारी औलाद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये, या मताचा मी आहे। मी सरकारचा निषेध म्हणून गेलेलो नाहीये। विरोधकांनी आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ त्यात सत्ता आणि विरोधक येतच नाही। सर्वांनी एकत्र येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे। प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल किंवा अबू आझमी असतील, एकाने छत्रपती शिवरायांचा अपमान केला, एकाने जिजाऊसाहेब शंभूराजांचा अपमान केला आणि एकाने औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं। या तिघांवर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही सरकार म्हणून काल मागणी शिंदे साहेबांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक जर करत असतील किंवा विरोधक करतात, त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणारी औलाद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये, या मताचा मी आहे। मी सरकारचा निषेध म्हणून केलेला नाहीये। मी विरोधकांनी जे आंदोलन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही। सर्व विधिमंडळातील सहकारी यांनी एकत्र येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे। राहुल सोलापूरकर सुटता कामा नये आणि प्रशांत कोरटकर सुद्धा सुटता कामा नये आणि अबू आझमी सुद्धा सुटता कामा नये। भगतसिंग कोश्यारींचा वक्तव्याचा मी वेळोवेळीच विरोध केलेला आहे। सत्ता असो नसो, भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याचा सुरुवातपासून मी निषेध करत आलोय। नाही झालोय मी 10 तास सहभागी होणं काय, 2 मिनिटं सहभागी होणं काय। मी स्वतः विधान परिषदेमध्ये तो मुद्दा मांडणार आहे। कोरटकरला देशद्रोहाच्या खाली अटक झाली पाहिजे आणि सोलापूरकर सुद्धा, तो कोण्या संघटनेचा सोलापूरकर आहे, त्याला का मोकाट सोडलं जातंय याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,
प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक। हे सरकार दुतोंडी सरकार आहे। अंबादास दानवे। हे सरकार आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। सगळ्यात आधी तर सुरुवात या राज्याचे राज्यपाल होते कोश्यारी यांनी सुरुवात केली होती। आता ज्या पद्धतीने कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना फोन करून छत्रपती शिवराय यांच्याविषयी वक्तव्य वापरले होते, हा अपमान आहे। आणि एकीकडे अबू आझमी यांचा विरोध सत्ताधारी करतात आणि आम्हीही केलेला आहे। एकीकडे सोलापूरकर आणि कोरटकर यांना सरकार पाठीशी घालते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, त्यांना अटक केली नाही, त्यांना संरक्षण देत आहे। हे सरकार दुतोंडी सरकार आहे। कोणती कारवाई महापुरुषांच्या अवमानावरती तुम्ही निदर्शनं केले या महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून सातत्यानं छत्रपती शिवरायांचा अवमान केला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। सगळ्यात आधी तर सुरुवात या राज्याचे राज्यपाल होते कोश्यारी, त्यांनी सुरुवात केली होती। आता ज्या पद्धतीनं कोरटकरांनी इंद्रजित सावंतांना फोन करून छत्रपती शिवरायाविषयीचं जे वक्तव्य वापरलं अतिशय निषेधार्ह आहे। राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी जे आग्र्याची सुटका असेल त्याच्याविषयी जे वक्तव्य केलं हे हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान आहे। आणि अशा प्रकारे एकीकडे अबू आझमीचा निषेध हे सत्ताधारी करतात, तो आम्हीही केलेला आहे। पण एकीकडे कोरटकर आणि सोलापूरकर जे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्याला पाठीशी हे सरकार घालतंय, त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही, त्यांना अटक करत नाही। आमच्याकडे माहिती त्यांना उलट संरक्षण दिलेलं आहे। पुणे महापालिकेने तर सोलापूरकरांना सांस्कृतिक विभागाची ती कोणती समिती त्याच्यावर एक सदस्य म्हणून नेमलेला आहे। म्हणजे सरकार दुतोंडी सरकार आहे। हे सरकार ज्या पद्धतीनं काल त्या अबू आझमीचं आलं, अबू आझमीनं कशासाठी केलं, एक संभाजीनगरच्या माजी खासदारांनी सांगितलं की याचे जागेचे लफडे अनेक ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यावरच काम करतो, असं आम्ही नाही म्हटलं, एमआयएमच्या एका खासदारांनी म्हटलं आहे। आणि म्हणून हे सरकार दुटप्पी आहे। कोरटकरांवर कारवाई करत नाही, सोलापूरकरांवर कारवाई करत नाही, याचाच अर्थ छत्रपतीचा अवमान करण्यासाठी मूक संमती या सरकारची आहे। सर, धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, परंतु कोकाटेंच्या संदर्भात अजून देखील मला असं वाटतं या सगळ्या विषयी आज एक दुसरे मंत्री गोरे नावाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एका भगिनीला अश्लील प्रकारचे फोटो पाठवल्याचा सुद्धा विषय समोर आलेला आहे। एकीकडे गृह राज्यमंत्री बलात्कार शांततेत झाला म्हणतात, एकीकडे जयकुमार रावल सारख्या मंत्र्यांनी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटलांची जमीन हडपली होती, असे सगळे विषय समोर येतात। हे विषय आम्ही सभागृहात निश्चित सरकारच्या समोर मांडू। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुच्चर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, आदित्य ठाकरे। नक्कीच आम्ही आक्रमक झालेलो आहोत। महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी, तीच आपण पाहतोय। ही प्रथा आता पुढे नेत असताना कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये। सरकार शांत बसलेलं आहे, मग इथून तिथून भलत्या विषयांमध्ये लक्ष विचलित करतं। पण हिम्मत असेल तर मग ते अबू आझमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, करा ना अटक, त्यांना भिड्या ठोका। सर, कोरटकर आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो देखील समोर आलेले आहेत। आज कोरटकर आज फोटोज खूप चर्चेत आहेत, अनेक फोटोज चर्चेत आलेले आहेत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे, त्यांना काय कोण अटक करणार आहे? काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल, अख्खा कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे। पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला, काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला, हा फोटो ते मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल,
हे तर लगेच कळतं ना. पण मग 3 महिने कशासाठी काढले, कोणासाठी काढले, कोणाला संरक्षण देतं आपण, कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे, हा एक प्रश्न उपस्थित होतोच. एकनाथ शिंदे जिम्मेदार, इस तरह का एफिडेविट दिया सुजाता सोनी ने। देखिए बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए, और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए, क्योंकि उनके हाथों से MMRDA का घोटाला हो, BMC में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे तो सारे उन्होंने ही किए. बघा आता तुम्हाला आठवत असेल कुरुळकरांचं काय झालं पुढे, आणि म्हणून कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठच्याही संस्थेनी, मला वाटतं कोणालाही जे देशविरोधी कारवाई करतात, महापुरुषांच्या विरोधात बोलतात, त्यांना कोणी संरक्षण देता नाही. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. अबू आझमींना वाचवण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीची लोक करतायत, असं चित्र निर्माण झालंय. उदय सामंत. मला असं वाटतं की विरोधकांना महाराष्ट्राच्या विकासापेक्षा या सगळ्या गोष्टीमध्ये फार रस आहे. त्याच्यामध्ये कोण सामील असेल, त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल, त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची देखील चर्चा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आदर, अबू आझमींनी काल केलेलं स्टेटमेंट, आणि त्याच्यानंतर त्यांनी परत विविध गोष्टी त्याच्यासमोर ज्या आणलेल्या आहेत. असं वाटतं की अबू आझमीला वाचवण्याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीचेच लोक करतायत, असं एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे. आंदोलन केलं पायऱ्यांवर, त्याच्यावर अबू आझमींच्या वक्तव्याचा धिक्कार केला. मी तेच तुम्हाला सांगितलं, मी तेच तसं आवर्जून कालपासून मी हेच सांगतोय की अबू आझमीने जे वक्तव्य केलं होतं ते विधानसभेचे सदस्य म्हणून, कायदा बनवणारा एक सदस्य म्हणून केलेलं वक्तव्य होतं. त्याचा जाहीर निषेध आणि निलंबनाची मागणी आम्ही सभागृहामध्ये केली, परंतु त्याला त्यांचा ट्रॅक बदलण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे कंगोरे समोर आणते. मी मगाशी पण हे सांगितलं की आत्ताच आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहे. काय पत्र दिलंय, काय पत्र नाही दिलंय, त्याच्यावर काय उल्लेख आहे, हे सगळं घेऊन आम्ही त्याचा खुलासा करू. जयकुमार रावलांनी ज्या माजी राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील, त्यांची जवळपास 28 एकर जमीन जी आहे ती हडपली आहे. मला असं वाटतंय की आता आम्ही सभागृहात आल्या ज्या आम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत ते तुम्ही प्रश्न थोडेफार विचारले जातात, त्याची माहिती घेतो. एक यादी जर मला दिली तर त्या सगळ्याचं मी जशी प्रश्नपत्रिका सोडवतात तशी प्रश्नपत्रिका सोडवतो आणि नंतर पोडियमवर येतो. पण महायुतीमध्ये कुरघोडी सुरू आहे का? कारण की सातत्याने अजिबात कुरघोडी कोणी कोणावर केलेली नाही. म्हणून म्हटलं सभागृहात जरा जाऊ दे. तुमची प्रश्नावली माझ्या आता कानामध्ये मी ऐकून घेतलेली आहे, त्याच्यावर अभ्यास करतो, उत्तर लिहितो आणि मग येतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया
आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज बंद. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील जाफराबाद, राजूर, रामनगरसह अनेक गावांमध्ये बंद आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. कशासाठी आपण आज हा बंद ठेवलेला आहे? बीड जिल्ह्यातील मस्साजोग कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा समाज माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले, त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजबंध त्या ठिकाणी ढवळून निघालेले आहे. खरं म्हणजे असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही की ते फोटो पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाही आहे. संतोष देशमुखचा गुन्हा काय होता, खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी, हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुखवर ज्या पद्धतीने अन्याय झाला, ज्या पद्धतीने अत्याचार झाला, अमानवीय, जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल हाल करून हत्या करण्यात आली. ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते की माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत राहू द्या, तेव्हा सुद्धा आरोपीने ऐकलं नाही आणि आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते, खिदळून हसत होते. आणि ज्यावेळेस संतोष देशमुखनं शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हरामखोरांनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लघवी केली. इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं. ज्या लोखंडी पाईपनं मारलं होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले. आणि हे कुणाच्या सांगण्याहून झालं? वाल्मिक करारच्या सांगण्याहून झालं. हे कुणाच्या सांगण्याहून झालं? धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं. गेल्या 84 दिवसापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र धनंजय मुंडेचा राजीनामा मागत होता, परंतु 84 दिवस या बेशरम सरकारने त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं. आणि परवा दिवशी ज्यावेळेस हे हृदयद्रावक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. मुंडे यांना आमदारपदापासून दूर ठेवा, मनोज जरांगे पाटील. या राज्यातलं मराठा समाज कुणबी आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात ओबीसी यादी क्रमांक 83 प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी. मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती केली आहे. अधिवेशनात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा प्रश्न धरून लावावा. हैदराबाद संस्थान गॅझेट लागू करावं. सातारा, बॉम्बे गॅझेट माणुसकी दाखवून लागू करावे. समाजावर केलेल्या सर्व केसेस सरसकट मागे घेण्याचं कबूल केलं होतं. शिंदे फडणवीस यांनी हे कबूल केलं. आता शब्दाला मागे फिरू नये. आम्ही 8-9 मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर अधिवेशन काळात व्यापक आंदोलन करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांचे कागदपत्र काढण्यासाठी बॉन्ड काढावा लागत होता, मात्र मंत्री बावनकुळे यांनी तो रद्द केल्याने अनेक विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान टळत आहे. याचं आम्ही स्वागत करतो. मुंडे यांना आमदार पदापासून दूर ठेवा. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करत होतो का? देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला, त्याची चौकशी झाली पाहिजे.
धनंजय मुंडे याच कार्यालयात चालवण्याचं काम कराड करत होता. यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. फरार आरोपी याला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. मोबाईल देखील फेकून दिला. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनाम्यापर्यंत कॉल डिलीट झाली पाहिजे. रिटेक. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनाम्यापर्यंत कॉल डिटेल आली पाहिजे. धनंजय मुंडे यांना पुरवणी जबाबात घेणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी मंत्रीपद आणि आमदार पदापासून दूर ठेवलं पाहिजे. 302 मध्ये याला अटक केली पाहिजे. SIT कराड याबद्दल बोलताना ते म्हणाले, गाडीचे नाव घ्यायला टेन्शन येत आहे. पाणी भरणाऱ्या जवळ एवढ्या मोठ्या गाड्या आहेत. BMW सारख्या गाड्या आहेत. हे कराडचं नसावं, हे मुंडे यांचं आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मुंडे याला वाचवण्यासाठी कराड याचा बळी दिला. जेलमध्ये सडायची वेळ आली हे कराड यांच्या कुटुंबाला देखील कळलं असेल. कराड याने कोर्टात सांगावं, खून, खंडणी, गुंडगिरी हे सगळं मुंडेंमुळे केलं असं सांगावं. जे खरं आहे ते बोललं पाहिजे असे मनोज जरांगे म्हणाले. हे अनेक रहिवासीसाठी अनेक कारणासाठी एक 500 रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता. महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला. म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम, पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही 100% करतो. बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की आपण तो स्टॅम्प 500 रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो, व्हॅलिडिटी असो, कशासाठी पण एक स्टॅम्प 500 रुपयाचा द्यायला लागायचा. विनाकारण खर्च होत होता. यायला जायला असे मिळून 2-3 हजार रुपये विद्यार्थ्यांचे एका खर्च होत होते. ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्पने एका साध्या कागदावरती, आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणार आहे. म्हणजे आज 500 रुपये म्हणजे साधी गोष्ट नाही, तर त्याला 1-1.5 हजार रुपये, 2-3 हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता. तो थांबवला. तो निर्णय चांगला घेतलाय बावनकुळे साहेबांनी. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय, परंतु त्यांना आमदारकीपासून सुद्धा बाजूला ठेवावं. त्याचं कारण असे की त्यांच्या 4-5 चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एक 4-5 चौकशा होणं गरजेचं. पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होतं ते तो 1 नंबरचा आरोपी करमाड चालवत होता. हे खरं आहे का की SITनं CIDनं ही चौकशी करावी. 2 की मंत्रिपदाच्या काळात असताना हा 1 नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे, व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या, ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे. तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का, ही पण CID कडून, SIT कडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं. चौथं असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का, तर केला होता. 100% हे चौकशीत घ्या. कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली, त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली हे पहिल्या पूर्वीच्या SP ना सुद्धा माहिती. म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे CDR घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला, याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवण्याचं काम 1 नंबरचा आरोपी करत होता. ह्या त्यांच्या चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण खून होताना, खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होतं. म्हणून 302 मध्ये धनंजय मुंडे 100% येतोय. फक्त धनंजय मुंडेच्या 5 ते 7 चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण तो त्याला व्यवसाय सुद्धा पाठणार आहे. तो त्याचा कारभार पण चालवत होता. सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने काम करायचे तर तो करत होता त्याच्याच इशाऱ्यानं. खून झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले. आणि आणखीन एक 5वी मागणी अशी की तो जो दुसरा फरार आरोपी आहे त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली, ही चौकशी यासाठीनं CIDनं बीडच्या पोलिसांनी करणं प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे.
मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेंकडे, कारण त्याची पूर्ण माहिती आहे. कारण त्या काळात खून होण्याच्या अगोदर 5-7 दिवसांनी खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे शिडीआर निघणं गरजेचं आहे, चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी 100% आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे. पुणे गेलेले त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी मदत करता येईल म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेची आहे. ती मात्र करावी ही आमची मुख्यमंत्र्याला गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणेला सुद्धा विनंती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक.